आपलं झालं होतं 4 तारखेला विरवाडून येत होते आपण श्रीहरी बँडवाल्यांकडे लग्न होतं ते वाजून घरी जात होतो. त्यावेळेस ट्रकवाल्यानं ब्रेक दिला. त्याच्यानंतर आमचा ड्रायव्हर ओव्हरटेक गेला तेव्हा संध्याकाळला वाट तुली मैत कैवटावर चोरी चोरी मध्ये तुला राणी मी रस्त्यावर नजर लागली कोणी मला प्यार उलिसा मन दी तुला उलिसा मन दी तुला बेवफा तू मेरे तर नमस्कार भाऊनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. तर आजचा आपला खास स्पेशल ब्लॉग येतो म्हणजे साई इव्हेंट मसावत. तर आज त्या गाडीला ऑर्डर बेंडगावन या गावामध्ये बागलाण तालुक्यामध्ये गाव म्हणजे माझ्या गावाजवळ जवळपास 20-25 किलोमीटर गाव आहे, 20च किलोमीटर आहे. आणि आम्हाला पहिले वाटलं होतं का अंतापूरला आहे आणि आम्ही अंतापूरपासून वापस 33 किलोमीटर मागं आलेलो, म्हणजे 33 किलोमीटर पुढं नेऊन गेलो होतो. आणि आम्हाला एक्झॅक्ट लोकेशन माहीत नव्हतं आणि दादांनी तसंच टाकलं होतं म्हणून आम्ही डायरेक्ट अंतापूरला गेलो आणि खूप थकलो. आणि आता आपण बेंडगावनला चाललो आहे आणि तिथं हळदीसाठी आहे आणि लग्नासाठी पण बँड आहे तिथंच. आणि आपल्यासोबत संकेत दादा आहे, संकेत दादांना आज घेऊन आलेलो आहे. तर त्यांनी 2 दिवसातच कमबॅक केलं गाडीचं आणि मला खूप चांगलं वाटतंय का साई बँड मसोदचा एवढा मोठा अपघात झाला, अपघात होऊन पण त्यांनी लवकर गाडी अपडेट केलेली आहे. तर चला तर टाइम वेस्ट न करता आपण आता बेंडगावनला जाऊ आणि समोरला समोर गाडी बघून घेऊन तुम्हालाही बघायला भेटेल. तर भेटू आपण आता गावात जाऊन. साई बँडची एंट्री झालेली आहे, लय वाट पाहिली. साई बँड मसावत ची एंट्री बेंडगावन गावात पहिल्यांदाच. तिचा ॲक्सिडेंट झालेला आणि ती चालली परत. अय किर गाडी लावतो. तर गाडी आलेली आहे साई बँड मसावतची एंट्री आणि मनाला चांगलं वाटलेलं आहे, लय वाट पाहिली गाडीची. आणि आपले संकेत दादा तर बघू शकता गाडी आली, शार्पी लावायचं काम चालू आहे. 15 नंबर तीच गाडी आणि तोच त्याच लुकमध्ये गाडी आलेली, 2 दिवसात केलंय तोच लुक तोच नंबर तीच गाडी साई बँड मसावत. तर जसं आपण तुम्हाला बोललो होतो का आपण चाललो साई बँड मसावत बेंडगावन या गावामध्ये आणि खूप फेरा खाऊन आलेलो आहे. आपल्याला ऑलरेडी गाडी दिसली आणि त्याचे संचालक साई बँड मसावतचे संचालक आपले दादा आपल्यासोबत आणि त्याचे सिंगर विकास भाऊ तर आपल्यासोबत आहेत. तर पहिले यश भाऊ 1-2 शब्द बोलतील आणि त्यांनी सांगायला आतुरता म्हणजे चांगलं वाटतं का 2 दिवसात त्यांनी गाडीचा कमबॅक केलेला आहे आणि जसं जशी गाडी तयार केलेली आणि एवढं 2 दिवसात करणं शक्य नव्हतं पण त्यांनी करून दाखवलं. आणि यश दादा बोलतील 1-2 शब्द पुढे या, त्यांना बारीक आवाज आहे, पुढे बोलवतो थोडं. 4 तारखेला आपला गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता विरवाड्यावरनं घरी जाताना आणि आम्ही 2 दिवसात गाडीचं काम पूर्ण केलं आहे. खूप टाईम लागतो पण दिवस रात्र करून गाडीचं काम पूर्ण कंप्लीट केलं आहे. अपघात झाला होता गाडीचा आपला, जे काही तुमचं प्रेम आहे त्यामुळेच आम्ही आज इथपर्यंत पोहोचतोय. असं सपोर्ट सदैव तुमचा असू द्या ही विनंती करतो. आणि हां विशेष जे काही चुकीच्या कमेंट करणारे आहेत, वाईट सजेशन देणार आहेत त्यांच्यासाठी विशेष म्हणजे आपली गाडी बघून घ्या तुम्ही 2 दिवसात कशी रेडी केली आहे. आता तुम्हाला गाडी दाखवतील आपण, तुम्हाला ब्लॉग मध्ये पूर्ण बघायला भेटेल. आणि विकास भाऊ 1-2 शब्द बोला. अहो बोला, एकदम भारी सिंगिंग करतात तसं बोलायला राहू. कसं वाटतं?
शब्द. आज दीपक दादा आम्हाला भेटायला आले तर आम्हाला खूप भारी वाटते. त्यांचं जो हा इकडचं डोंगर हिरे आहे ते खूपच भारी आहे. एकच नंबर आम्हाला खूपच आवडतं. खूप धन्यवाद. आपले दादा खूप दूरून आले म्हणजे दादा चुकून गेले 30 किलोमीटर पुढे चालले गेले होते. मी लोकेशन त्यांना नंतर टाकले त्यामुळे सॉरी मी लेट टाकले त्यामुळे. तर ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि जे म्हणत होते ना करू नाही शकणार ते साहेब अँड त्याच्यासाठी विशेष म्हणजे 2 दिवसात केले फक्त हत्यार तयार. 2 दिवसामध्ये हत्यार तयार झाले. माझ्या ब्लॉग मध्ये पूर्ण बघायला भेटेल. आणि काकांशी पण आपण बोलणं करू. ते काका बाहेर गेलेत, आले का भेटणं करून देईल. तर ब्लॉग बघत राहा. ब्लॉग कसा वाटला नक्की दादा इकडे सांगा. आहो. या भाऊ हे आमचे कार्यकर्ते आहेत. तर आले आले तर भेटू आपण आता. म्हणजे गाडी चालू झाली आता. पहिले जेवण वगैरे करू. पहिले पोटात काहीतरी घालू, मग तुम्हाला आम्ही क्वालिटी दाखवू. तर भेटू आता गाडी चालू झाली. तर जसं तुम्हाला यश दादांशी भेट करून दिली आणि त्यांच्या टीमशी भेट करून दिली, त्यांच्या सिंगरशी पण भेट करून दिली. आता त्यांचे संचालक तर दादांशी आपण बोलणं करू. या इथे या. तर मला त्यांना सांग म्हणजे असं का त्यांनी खूप मेहनत केली. 2च दिवसात त्यांनी गाडी तयार केली. त्यांचा अपघात किती तारखेला झाला? आपलं झालं होतं 4 तारखेला. विरवाडीहून येत होते आपण. श्रीहरी बँडवाल्यांकडे लग्न होतं ते वाजून घरी जात होते. त्यावेळेस ट्रकवाल्यानं ब्रेक दिला. त्याच्यानंतर आमचा ड्रायव्हर ओव्हरटेक गेला तेव्हा ती एक साईड आदळली होती. तर त्यांनी 2 दिवसात कसं काम केलं आणि त्यांचे डोळे बघूनच सांगू शकता. आणि तुम्ही बघशाल ती गाडीचं हालत एकदम बेकार झालेली होती. तिचं कॅबिन पुरं तुटलं फुटलं होतं. आणि पण त्यांनी असं आता कॅबिन केलंय का तिचं म्हणजे कोणी म्हणणार बी नाही का या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता. आणि 2 दिवसात काम करणं ते कोणी करू नाही शकत. ते दादांनी करून दाखवलेलं आहे. आणि बऱ्याच लोकांना वाटत होतं का ते आता होणार नाही, पण ते करून दाखवायची हिंमत फक्त आपल्या दादांमध्ये. अजून काय बोलू शकता का? तर दादा सेवासाठी लवकरात लवकर गाडी उपलब्ध करून कार्यक्रमाला सटाणा साईडला आम्ही येऊन गेले, पोहोचून गेलो. तर आमच्या पट्ट्यात येऊन कसं वाटलं? एक नंबर डायरेक्ट. तर माझं गाव इथून 20 किलोमीटर. दादानं तसं बोललो. आणि म्हणजे साई बँड मसाजची जेवढी फॅन फॉलोईंग आहे तर त्यांना सांगायला चांगलं वाटतं का साई बँड परत म्हणजे कमबॅक केलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर भेटू आपण गाडी चालू झाल्यावर. गाडी चालू झालेली आहे. आत्ताशी जेन सेट चालू केले.
है विधाता तेरे दर आए चमक की हर राह उसकी ख्वाब सच हो जाए नमक की हर राह उसकी खाप सच हो जाए जिसके सर पे छाओ तेरी खुद की ये दुनिया जिसके सर पे छाओ तेरी खुद की ये दुनिया रुतबा उसका ऊंचा रुतबा उसका ऊंचा जिसने तेरा नाम लिया बाबा मोरिया 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 रे बाबा मोरिया 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 रे हे सलोना रूप तेरा मेरे मंगल मूर्ति तेरे मंगल मूर्ति तेरे मंगल मूर्ति रात दिन आंखों में तेरी जलती निर्मल ज्योति जलती निर्मल ज्योति सरपंच भगवान दादा आणि रमेश दोन यांनी गाडीकडे यायचं आहे
मग वाजे तू पार बिगड मग वाजे तू पार बिगड मग वाजे तू अंगार चढे अरपा हो बलमा हो बलमा हाय किनार सा देख रही हूँ सिगड़ी में भी सेक रही हूँ अब देसी मोर बलमा हो बलमा हो बलमा तेरी जवानी जलता जलाना आया मैं आया ठिकाना बुझाने तेरी अदाएं आज बनाए आया मैं आया ये अगर निकाले पार बिगड मग वाजे तू पार बिगड मग वाजे तू अंगार चढे अरपा हो बलमा हो बलमा तेरा रखा देख रहा हूँ सिगड़ी में जिसे कहूँ अब जैसी मोरे बलमा हो बलमा हो बलमा हो बलमा हो बलमा वागर वाग हूँ जंगल ना वाग आगस आगिया ना डोळा मसा आग वागर वाग हूँ जंगल ना वाग आगस आगिया ना डोळा मसा आग अलवगरी वन्ना अलगमालेना इरना कलवर हे कचमुक्का तले आदिवासी ना सिक्का एकना दुःख तले आदिवासी ना सिक्का वागर वाग हूँ जंगल ना वाग आगस आगिया ना डोळा मसा आग बिरसा मुंडा नमोर जोहर वाला हल्ल्या मामा नमोर बंदूक वाला बिरसा मुंडा नमोर जोहर वाला हल्ल्या मामा नमोर बंदूक वाला अलवगरी उन्ना अलगमालेना इरना कलवर कचमुक्का तले आदिवासी ना सिक्का एकना दुःख तले आदिवासी ना सिक्का वागर वाग हूँ जंगल ना वाग आगस आगिया ना डोळा मसा
नवरत्नाना हर बायकुना गयाम नवरत्नाना हर बायकुना गयाम नवरत्नाना हर बायकुना गयाम नवरत्नाना हर बायकुना गयाम नापुना नानाशी नापुना नानाशी आप सगळा साहेबानाशी
जब देखना हातनी मधी कसं रडत बसना मी जब देखना हातनी मधी कसं रडत बसना मी उड़ी गई रानी उड़ी गई रानी प्यार करना में दिल तोड़ी गई रानी प्यार करना में सब देखना तेरी मेहंदी कसरत बसना में सब देखना तेरी मेहंदी कसरत बसना में उड़ी गई रानी भूल जा मन दी तू तिला रे भूल जा मन दी तू तिला रे मैतिना ती मनी रे निना रे मैतिना